या देशाचे पंखा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शहा ज्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे, हे या राज्याचे कुशल नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आणि मग सांगितलं की वस्तुस्थिती आहे की ऑपरेशन टायगरमध्ये एक नंबर असलेले एकनाथ शिंदे साहेब, आपल्या वहिनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय पवारताई, आणि आज ज्यांचा जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातोय ते स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार. आपण सगळ्यांनी एक मिनटं उभं राहून त्यांना एक भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण करूया, कारण दादांचं योगदान हे कोणी विसरू शकत नाही आहे. बोला हरि ओम शांति शांति शांति, हरि ओम शांति शांति, हरि ओम शांति. महाडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे वाढदिवस आणि अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत महसूल समाधान शिबिर उत्साहात. महाडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान मोठ्या उत्साहात पार पडलं. महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक इथं आयोजित या शिबिराला राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित होते. त्यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ थेट गरजू नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. महसूल समाधान शिबिर ही लोकाभिमुख प्रशासनाची संकल्प असून नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. या शिबिरात नागरिकांना जिवंत सातबारा, रेशन कार्ड, जन्ममृत्यू दाखले, पीएम किसान, लाडकी बहीण, ई-केवायसी, ॲग्रिस्टॅक, ई मोजणी, आभा कार्ड आणि एसटी स्मार्ट कार्ड यासारख्या 20हून अधिक सेवा एकाच ठिकाणी मिळाल्या. त्यामुळे नागरिकांना त्यांची कामं झटपट पूर्ण करता आली आणि शासन व जनता यांच्यातील संपर्क अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. साजरा होत होता, परंतु यावर्षी एक वाढदिवस आणि जयंतीचा दिवस म्हणजे असा दोन्ही कार्यक्रम आज एकाच व्यासपीठावरती सर्व महाराष्ट्रभर केले जात आहेत. म्हणजे असो विधी लिखित कोणाला टाळता येत नाही आहे, आणि त्याप्रमाणे विमान अपघातामध्ये आदरणीय दादांचं दुःखद असं निधन झालं. परंतु महाराष्ट्र या नेत्यांना विसरू शकत नाही आहे, कारण एक परखड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जायचं ते आदरणीय दादांचा स्वभावच वेगळा होता, आणि म्हणून काम करण्यामध्ये हातखंडा. सकाळी 6 वाजता सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांची पळापळ व्हायची. दादा तिथं सकाळी 6 वाजता हजर असायचे. कुठलाही कार्यक्रम दिल्यानंतर टायमामध्ये अगदी चोखंदळ असणारे दादा आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्यांच्या आठवणी ह्या कायमच्या राहतील. आज हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आज या ठिकाणी संपन्न होतं आहे, आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकारने ठरवलं की हे अभियान संपूर्ण कष्टकरी शेतकरी कुटुंबापर्यंत पोचवायला पाहिजे. आणि म्हणून आजचा हा दिवस या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रायगड जिल्हा परिषदचे सभापती चंद्रकांत कळंबे, बिपिनदादा मामुनकर, आमचे दोन्ही प्रांत अधिकारी, दोन्ही तहसीलदार, आमचे दोन्ही सभापती, त्यानंतर आमचे दोन्ही उपसभापती, नगरपालिका एक आणि आमचे पंचायत समिती, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आमचे महाड पोलादपूर आलेले नगरसेवक, नगरसेविका, काही आलेले मान्यवर, व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने असलेले आमचे या अभियानाचा लाभ घेण्यासाठी
उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, सर्व शेतकरी बांधव आणि काही इतर आलेले मान्यवर, म्हणजे आपल्याला नियोजकांनी संयोजकांनी मगाचपासून माहिती दिली, पुरवली आणि त्याच्यामध्ये चित्रफितीच्या माध्यमातून आपले मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी अत्यंत धाडसी निर्णय बावनकुळे घेतले, म्हणजे आम्ही सर्व सरकारने घेतले. त्याचं कारण एखादा कुठलाही उद्या निर्णय आम्हाला घ्यायचा झाला तर आम्हाला मंत्रिमंडळासमोर आणावा लागतो, कॅबिनेटसमोर आणावा लागतो आणि मग सभागृहामध्ये तो पारित करावा लागतो. तर म्हणजे आज जे शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या मगाशी आपण चित्रफितीमध्ये दाखवलं त्यामध्ये निश्चितच त्या महायुती सरकारचं जेवढं आपण अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे. आज आपण बाहेर स्टॉल लावलेले आहेत, आम्ही स्टॉलला व्हिजिट दिली, भेटी दिल्या आणि त्यामध्ये पाहिलं आम्ही. आणि जलद सेवा पूर्वी जे काय अडचणी होत होत्या आम्हाला पुढाऱ्यांना, आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सेवा खाव्या लागत होत्या. पण एखादा शेतकरी बिचारा आमचा पोलादपूरवरून जर आमच्या कामते खोऱ्यातून कुडपणवरनं, कळचिलवरनं अशा लांब भागातून जर आमच्या प्रांत ऑफिसला यायचं झालं, आमच्या शिवतरवरनं, तिकडं सांदोशीवरून, इकडं विलेरे भाग, इकडं खाडीपट्टा, या अशा दुर्गम भागातून लोक येत होती. आणि मग एकदा दोनदा तीनदा ज्यावेळेला काम होत नाही त्यावेळेला मध्ये कंटाळून आम्हाला फोन करणार, आम्ही प्रांतांना तहसीलदारांना फोन करणार आणि मग त्या काही अडचणी होत्या, काही तलाठी, मंडल निरीक्षक यांच्याकडनं पण कधी कधी अडचणी होत होत्या. आणि या सगळ्या अडचणी आम्ही सरकारने दूर केल्या. कारण सगळ्यात जर किचकट अडचण कुठली होती तर ती एनए परमिशन. ह्या एनए परमिशनला जिल्ह्याला जावं लागायचं, कलेक्टर ऑफिसला, आणि सगळीकडं कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष एनए परमिशन मिळत नव्हती. एनए परमिशन रद्द केली, टाऊन प्लॅनिंगला ते अधिकार दिले आणि आता इथल्या इथे आपले प्रांत अधिकारी आणि हेच तुम्हाला इथल्या इथे परवानगी देणार. मग असे आपल्याला सांगितलं गावठाणामध्ये जागा असतात. आता गावठाणाच्या जागा ह्या खरं म्हणजे पाहिलं तर ह्या कोणाच्याच मालकीच्या नव्हत्या, परंतु आपण पूर्वी जागा अडवल्या, घरं बांधली, परसाव केला, अंगणं केली, सगळं केलं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे काही जागा अशा थोड्या थोडक्या असतात त्याच्यावरती पण आपण हक्क बजावतो. तो हक्क खरं म्हणजे आपला नाही आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे एखाद्याला घर बांधायचं असेल, काय बांधायचं असेल तर त्यांनी कोणी अडचण करू नये असं मला वाटतंय. त्यानंतर मग आता गावठाणं संपत आलेली आहे. मग आता आम्ही जायचं कुठं? आम्ही आमच्या शेताभातात घरं बांधायची का तिथं परत अडचण, आम्हाला परवानगी मिळत नाही, आम्हाला MSCBकडनं लाईट मिळत नाही, ग्रामपंचायतीकडून पाणी मिळत नाही आहे, कारण तुमचं घर अनधिकृत. आता तसं काही नाही आहे. त्याला सगळ्याला आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि प्रत्येकाला व्हिडिओ असतील, त्यांचे ग्रामसेवक असतील, त्यांना सगळ्यांना आमची विनंती म्हणजे सूचना आहे, जे काय गोरगरीब कष्टकरी कर्जबाजारी होऊन जागा जमीन विकून घर बांधतो आणि त्यावेळेला कोणी अडवणूक करू नका, नाहीतर मग त्याची दखल घेतली जाईल. मी पुन्हा एकदा सांगतो. आणि आपण पण ज्यांना घरं बांधायच्या, दारं बांधायची, थोडंसं नियमाने पण चाला की जेणेकरून त्यावेळेला आमच्या अधिकाऱ्यांनाही कोणाला अडचण येणार नाही. समन्वय साधून काम करा. आपल्याला मगाशी त्यांनी सांगितलं की आता नवीन घरं बांधली तर मग त्याचं काय, जेव्हा आम्ही प्रांताला विचारलं त्यांनी सांगितलं मग आपल्याला विस्तारित गावठाण त्याच्यामध्ये ती घरं घ्यावी लागतील, तेव्हा तीच तुमची घरं नियमित होतील. परंतु काही अडचणी असतात, त्या अडचणीवरती बऱ्या आता सोप्या पद्धतीने तुम्हाला सुटसुटीतपणा आणून देण्याचं काम आम्ही शासनाने केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आज दिव्यांग लोकांना पूर्वी 1,500 रुपयाची पेन्शन होती, आता मी ते 2,500 रुपये केली होती.
कारण सुदृढ माणसाला सशक्त माणूस काही कुठं काही कमवू शकतो, परंतु दिव्यांग असतो जो अपंग आहे त्याला तेवढीचा हातभार मदत. त्यानंतर आमच्या निराधार महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनाही 1,500 रुपयाचं पेन्शन आम्ही देतोय. पूर्वी आता आम्ही लाडक्या बहिणीला 60 वर्षाच्या आतमध्ये ना लाडकी बहीण का 60 मग 60 वर्षाच्या आतील मग आमच्या वयस्कर माताने काय करायचं म्हणून त्यांना मग 65 वर्षाच्या वरती आपण ज्या काय निराधार महिला आहेत त्यांनाही हे पैशाचा लाभ दिला जातो. परंतु ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे कागदपत्र व्यवस्थित असल्यानंतर त्यांना कोणालाही वगळलं जात नाही आहे. परंतु नंतरच्या छाननीमध्ये बऱ्याचशा महिला वगळल्या गेल्या. त्याचं कारण काही लोकांकडं 2 व्हीलर आहे, काही लोकांकडं 4 व्हीलर आहे, जागा जमीन आहे, सगळं आहे, त्यांना पण तो लाभ मिळाला होता. मग त्यांना पण लाभ आणि ज्या बिचारीला सायकल पण नाही जिच्याकडं त्यांना पण लाभ, आणि हा फरक करून काही शासनाने दुरुस्त्या केल्या होत्या. परंतु म्हणजे आता जे आम्ही जेवढ्या शासनाच्या योजना ह्या सुटसुटीतप्रमाणे, नाहीतर असं नको व्हायला आम्हाला देत आहेत पण आम्हाला लाईनीत उभं राहायला लागतं आहे, आम्हाला अडचण होते, आम्हाला खेपा घालायला लागत आहे. त्या जवळजवळ अगदी 90-95% तुमच्या ह्या अडचणी आम्ही सरकारने दूर केलेल्या आहेत. आता राहिलाय प्रश्न आमच्या अधिकारी वर्गाचा. अधिकारी वर्गाने पण थोडंसं की आता मातीची रॉयल्टी त्याच्यामध्ये सुटसुटी दिलेली आहे, वाळू घरासाठी. परंतु अजून काही लोकांना जे कळलं नाही आम्ही वाळू आणायची कशी. आता वाळू जरी आपण एरवी जरी आपण काय नव्हतो देत तरी पण आणतच होतो, ते पैसे देऊन आणत होतो. पण आता तुम्हाला फक्त गाड्याचं भाडं द्यायचं आहे, तुम्हाला वाळूचे पैसे द्यायचे नाही आहे. जी वाळू 3,000-4,000 रुपये ब्रासने दिली जाते ती वाळू तुम्हाला आम्ही फुकट देणार. फक्त गाडीचं भाडं जे काय जाण्याचं असेल तेवढंच तुम्हाला भरायचं आहे. कारण असंच ना, तर जरा थोडं आमच्या लोकांना समजा अजून काय त्यांना ते कळत नाही आहे. ते बोलतात मग आम्ही भाड्यानंतर आणणंच गरजेचं आहे. उद्या ते भाडं पण आमच्याकडे मागतात काही तर आम्ही देतो, तो भाग वेगळा आहे, परंतु सरकार भाडं देत नाही हे त्यांना सांगून ठेवा. आता उद्या आम्हाला भाड्यासहित द्या. म्हणजे आज जे काय दाखले असतील किंवा ज्या काय योजनांचा लाभ तुम्हाला द्यायचा आहे तो आता एक आम्ही वाटप करतो. मगाशी जे काय अपघात होता त्यासाठी जे काय आमची मुलं धावून जातात आणि त्यासाठी त्यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. आता मध्ये एक गाडी आंबेनळी घाटामध्ये महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या मध्ये आमचं लवणचे गाव आहे त्या टप्प्यामध्ये ती गाडी पडली आणि एकदम खोल दरीत गेली. मला वाटतं 6 लोक काहीतरी 4 मृत्यू 8 लोक मृत्युमुखी पावली. त्यांना काढणं एवढं जिकरीचं होतं, परंतु आमचे हे लोक जातात तिथं आणि अगदी मेहनतीने रस्सी बिस्सी सगळं साहित्य घेऊन जातात. त्यांचा सन्मान केला. काही आमचा आंब्याची झाडं लावून त्याचं उत्पन्न कसं मिळवायचं तर नवीन AI पद्धतीच्या ह्याच्यामध्ये त्या लोकांनी सभा घेऊन त्याच्यामध्ये मानांकन मिळवलं, त्यांचा सत्कार केला. आणि म्हणजे आता आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, पंतप्रधान ह्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी जो काय मोठा खर्च येतो 5 लाख रुपये महात्मा ज्योतिराव फुले, 5 लाख रुपये आयुष्यमान भारत. आता ते 5 लाख रुपयावरून पण आम्ही पुढं वाढवलेलं आहे, परंतु आम्ही त्याचा अंमल करायचं आहे. त्याचं कारण एखाद्याचं ओपन हार्ट सर्जरीचं ऑपरेशन झालं तर 7-8 लाख रुपयाच्या खाली पैसे घेत नाही आहेत. 5 लाख रुपये देतो त्या बिचाऱ्या गरिबांनी 2.5-3 लाख रुपये कुठून आणायचे. म्हणून ती योजना आम्ही 10 लाखापर्यंत देतो. कारण कमीत कमी 10 लाख रुपये. आता काय एखादं हृदय बदलायचं असेल, लिव्हर बदलायचं असेल, किडनी बदलायची असेल, 25 लाख 30 लाख रुपये सामान्य माणसाने जगायचं का नाही. आणि म्हणूनसाठी हे आम्ही योजना अशा थोड्या वाढवून ठेवलेल्या आहेत.
कारण गरिबाने काय करायचं, कारण मोठे आजार गरिबाला नाही परवडत. रोज आम्ही त्या मदतीमध्ये आहोतच, परंतु आम्हाला पण लिमिट आहे. कारण जेवढं शक्य आहे तेवढं मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, काही तिथले ट्रस्टी, काय मग आमच्या खिशातले काय असे इतर लोकांना सांगून त्या गरीब बिचारांना त्यातनं मोकळं करतो आम्ही. आता काल कापण्याचा एक आदिवासी परवा अपघात झाला, 3 फ्रॅक्चर झाले. कोकणातुंडला मानगावला साहेब त्यांनी 1,15,000 रुपये सांगितले. आता तो बिचारा कुठला तरी कसे तरी काय झोलझाल करून 47,000 रुपये भरले. आम्हाला फोन केला, मुंबईला होतो आम्ही, तर तिथं आमच्या विपुल उभारे आपला जिल्हा प्रमुख, त्याला मी पाठवलं तिथं, त्याला बोललो जा तू. सांगितलं डॉक्टरला फोन लावून दिला, डॉक्टर बोलले होते 15,000 मी कमी करतो. बोललो तेवढं नाही जमणार, अजून थोडेसे करा. त्याने अजून 10,000 कमी केले, 90,000. आता त्या बिचाऱ्या आदिवासीकडे काय आहे, त्याला 30,000 रुपये आम्ही गुगल पेने पाठवले तिकडून आणि त्याला बोललो आता काहीतरी करायला, त्याला घेऊन जा एकदा इथून. करणार काय, सामान्य माणसाची आमच्या अशा अवस्थेचा आदिवासी बिचारा काय करणार. आणि म्हणून करता सरकारच्या माध्यमातून आपण ह्या योजना जे काय आणलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ गोरगरिबांसाठी. आता महात्मा ज्योतिराव फुले ही योजना सगळ्यांसाठी आहे, असं कोणी समजू नका आमचं व्हाईट कार्ड आहे, केसरी आहे, पिवळा आहे, सगळ्यांसाठी आहे. कारण कधी कधी त्या लोकांना माहिती नाही पडत, पण महात्मा ज्योतिराव फुलेंची योजना केवळ उद्या आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो, तुमच्या सगळ्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून करता जे काय शासनाच्या चांगल्या योजना आहेत त्याचा लाभ आपण लोकांनी घ्यावा. वेळ झालेला आम्हाला माहिती आहे, पण भोजनाची पण व्यवस्था तुमची आम्ही केलेली आहे, त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. दादाने पालकमंत्री डिक्लेअर करून टाकलेलं आहे, म्हणून आजचं भोजन तुम्हाला आम्ही देतो, तरी तुम्ही चिंता करू नका. कारण आम्हाला माहिती आहे बिचारा तुम्ही सकाळी भाकरी खाल्ली असेल नसेल, कोण इथं वडापाव आला तर काय असेल. आणि म्हणून करता आमच्या अधिकारी वर्गाने सगळी आपली व्यवस्था केलेली आहे, तुम्ही त्याची चिंता करायचं कारण नाही आहे.